सावनेर येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून निकृष्ट प्रकारचे जेवण मिळत असल्यामुळे वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचा अन्नत्याग आंदोलन पाहायला मिळतंय। पाहूयात त्याचीच एक झलक। तसेच फळे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार पुष्कळ दिवसाचा सुरूच आहे। मुलांच्या वसतिगृहामध्ये 41 व मुलींच्या वसतिगृहामध्ये 35 विद्यार्थ्यांनी आपापल्या वसतिगृहासमोर आज वसतिगृहाला लॉक लावून अन्नत्याग करत गेट समोर ठिय्या मांडला। ठेकेदाराला बदलवण्याचे पोस्टर दाखवले। मुलींच्या वसतिगृहात महिला सफाई कामगारच पाहिजे हा प्रकार माहीत होताच रामगावची मोवाडे, राजू गुगल, रत्नाकर ठाकरे आणि पिंटू सातपुते, प्रशांत मडावी व प्रकाश निंबाळकर तिथे पोहोचले। त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर पत्रकार युवराज मेश्राम, किशोर ढुंडुले, दीपक कटारे व अनिल अडकिने यांना बोलावून घडलेला प्रकार सांगितला। सब प्रकल्प शिक्षण अधिकारी सम्राट हिरालाल माटे नागपूर हे वसतिगृहात पोहोचले असता त्यांना हा घडलेला प्रकार आढळला। त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या व दुसरा ठेकेदार बदलून देण्याचे सांगितले। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची ठेकेदारास बदलण्याची मागणी आहे। काय प्रकार घडला या आदिवासी विकास आश्रम शाळेमध्ये? माझे नाव शैलेंद्र आत्राम आहे। मी शासकीय आदिवासी वसतिगृह इथं राहतो। काल मी जो ठेकेदार आहे त्यांना मी फोन केला असता। सिद्धार्थ सवई। कुठले आहे ते? वर्धा जिल्ह्यातले। वर्धा जिल्ह्यात। काय विषय झाला? विषय असा झाला की काल की आम्हाला उत्कृष्ट प्रकारचे जेवण मिळत नाही, त्यासाठी आम्ही कॉल केला। ते आम्ही वारंवार त्यांना फोन करत आहे आणि ते काटत आहे। त्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं की याच्यानंतर फोन काटायचा नाही। ते म्हणत होते की मी मीटिंगमध्ये आहे। 6 वाजता हे कोणत्या प्रकारची मीटिंग राहत नाही। रात्री 6 वाजता काही किती लहान मुलं बोलत होते। त्यांना म्हटलं कोणती मीटिंग आहे, त्याच्यामुळे तो वाद झाला आणि तो म्हणत होता मग की तू मला असं समजतं काय, तुला मी हॉस्टेल उचलून घेईन असं म्हटलं का। अच्छा, कधीपासून आहे ठेकेदार आता झाले की 2 वर्ष। 2 वर्षापासून ठेकेदार। आपल्याला ते जेवण व्यवस्थित मिळते का? नाही, जेवण व्यवस्थित नाही मिळत। जेव्हापासून ते ठेकेदार आले आहे तेव्हापासून जेवण मिळत नाही। काय काय मिळते जेवणामध्ये 2 भाजी, वरण भात, पोळी, सकाळी दूध, नाश्ता, बिस्किट हे देतात का आपल्याला? 10 दिवस झाले फळं नाही भेटत। फळं नाही भेटत, व्यवस्थित भेटत नाही। काल काय प्रकार झाला? काही त्याच्यासाठी भाजी बरोबर बनली होती, भाजी जळली होती। आज सर्वांच्या जे होता की भाजी जळली आहे म्हणून सन्या, त्याच्याहून मी त्यांना कॉल केला, त्याच्याहून त्यांनी धमकी दिली। अच्छा, तुम्ही पाहून घेऊन हे ऑफिसर लोक येतात का इथे? नाही, अजूनपर्यंत इथं 2 वर्षापासून कोणी पाहायचं? अधिकारी लोक येतात, पण कसं आहे मुलांसोबत चर्चा न करता ते आपली कारवाई करतात। आपण या अगोदर तक्रार वगैरे केल्या का या संदर्भात? याच्या अगोदर आम्ही 12 तारखेला इथे गेलो पी ऑफिसला। 12 डिसेंबर। अच्छा, याच्यावर काय क्रिया झाली? कोणतीच क्रिया नाही झाली। त्याच्यामुळे आम्ही आज हॉस्टेल बंद आणि अन्नत्याग आंदोलन करत। काय नाव आहे आपलं? ना आपले काय विचार आहे या आदिवासी? माझं पूर्ण नाव सम्राट हिरालाल माटे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण, आदिवासी विकास विभाग, नागपूर। मला मुलांच्या समस्या याबद्दल सकाळी फोन आला आमच्या असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर मॅडमचा की तुम्ही त्या ठिकाणी जा। त्यानुसार मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सावरकर जे आहे जे प्रभारी वार्डन ते पण या ठिकाणी होते। मुलांच्या मी समस्या ऐकून घेतल्या। तर मुलांचं जे म्हणणं आहे की हा जो ठेकेदार आहे तो आम्हाला बदलवून पाहिजे, म्हणजे तो बरोबर काम करत नसल्यामुळे। तर त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी साहेब आहेत इसोकर साहेब यांना आम्ही प्रत्यक्ष बोललो, फोनवर पण बोललो आणि माननीय प्रकल्प अधिकारी साहेब यांनी मान्य केलं की जो ठेकेदार आहे सवाई त्यांना आम्ही 3-4 दिवसामध्ये म्हणजे मंगळवार बुधवारपर्यंत बदलवून देऊ आणि त्याऐवजी दुसरा आम्ही ठेकेदार देऊ, जेणेकरून जो मुलांच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत किंवा त्यानुसार मेन्यूप्रमाणे त्यांना जे जेवण पाहिजे त्या सर्व बाबी देण्यासाठी आम्ही तयार आहोत। आपण इथे हे किती दिवसापासून चालू झालं आहे हॉस्टेल आणि किती दिवस आपण इथे दौरे करता? तर हे वसतिगृह जवळपास 2 वर्षापासून आहे आणि यापूर्वी आमच्या ऑफिसचे वेळोवेळी ज्यांच्याकडे हे वसतिगृह देण्यात येते
तर आळीपाळीने ज्यांच्याकडे देण्यात आला तो अधिकारी वेळोवेळी महिन्यातून आपण किती दिवसानंतर येतो? मला जवळपास 6-7 महिन्यानंतर मी आलो. असं पद्धत आहे काही? ठीक आहे सर, आमच्याकडे कसं असते की प्रत्येक जे वस्तीगृह आहे, नागपूर जिल्ह्यातील जेवढे वस्तीगृह आहे त्याचे डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. यांच्याकडे 3-4, त्यांच्याकडे 3-4, त्यांच्याकडे 3-4, तर अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं जाते. ज्यांच्याकडे हे जे वसतिगृह आहे तर ते येतात. मागे काकडे साहेब आले होते, तर मागे आमचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी काकडे साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. ते तुमच्याकडे आले होते म्हणजे तुमच्या ऑफिसला, तर याबद्दल काही दखल घेतली आहे? माननीय प्रकल्प अधिकारी साहेबांना यांनी अर्ज दिलेला आहे, तर त्यानुसार आता जे ठेकेदारी जे आहे ते जुना जो ठेकेदार आहे तो बदलवण्यासाठी कारवाई सुरू आहे. आणि त्यानुसार निश्चितच आम्ही आमच्या प्रकल्प अधिकारी साहेबांनी आम्हाला जे सांगितलं त्यानुसार पूर्णपणे 100% त्या जुना ठेकेदार बदलवून नवीन आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. काय मागणी आहे? तर आम्हाला जो ठेकेदार आहे तो बदलून पाहिजे आणि आता त्यांनी फोनवर माफी मागितली आहे. आणि 3 महिने झाले आम्हाला वार्डन म्हणजे हॉस्टेल वार्डन नाही आहे. आम्हाला वार्डन नाही. आम्हाला लवकरात लवकर वार्डन पाहिजे, पदाचे वार्डन. पदाचे. आणि मेनू मोवाडे साहेब, आपण इथं आलात आणि या मुलाच्या समस्या जाणून घेतल्या, याबद्दल आपले काय विचार? माझे विचार असे आहे की मुलांना सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आमच्या सावनेर शहरामध्ये हॉस्टेलचा अशी बदनामी झाली नाही पाहिजे. आणि जेही ठेकेदार किंवा अधिकारी संगनमत करून काम करतात त्यांच्यावर आळा घातला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जे विद्यार्थ्यांना असे ठेकेदार उचलून घेईल, देख लूंगा खतम कर दूंगा ही भाषा बरोबर नाही. म्हणून त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्याला काय म्हणते ते कारवाई करा त्यांच्यावर. यानंतर यांच्या जे आदिवासी जो मुलं आहेत आणि आश्रमशाळा, याबद्दल तुमचे काय विचार? पुढची क्रिया काय? नाही, माझी पुढची क्रिया हीच आहे की आदिवासी मुलं सामोरं जायला पाहिजे, खेळकुदामध्ये जायला पाहिजे, अभ्यासात अग्रेसर व्हायला पाहिजे आणि कुठंतरी आपल्या आईवडिलाचं नाव, गावाचं नाव किंवा सावनेर हॉस्टेलचं नाव होतं चांगल्या महाराष्ट्र लेवलवरती देश पातळीवर मिळाला पाहिजे अशीच यांच्याकडून अपेक्षा करतो. मी म्हणतो की हे जर या लोकांनी केलं नाही किंवा या कॉन्ट्रॅक्टदाराला बडतर्फ केलं नाही तर पुढची आपली नीती काय? नाही, त्या त्यांचे जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितले की मंगळवारपर्यंत आमचे साहेब येणार आहे आणि त्या दिवशी निर्णय घेणार आहे. सुट्टीवरती आहे ते, तर मंगळवारनंतर गुरुवारपर्यंत सांगितलं आहे त्यांना. नंतर मग आम्ही आमच्यातर्फे जो सहयोग विद्यार्थ्यांना करायला पाहिजे तो करू. महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी नागपूर जिल्हा, जो या आदिवासी वसतिगृहामध्ये जे प्रकरण घडलेलं आहे आणि आमच्या या आदिवासी मुलांना ज्या या ठेकेदारांनी शिवीगाळ केली आहे आणि धमकी दिली आहे, त्यांच्यावर लवकरात लवकर शासनाने कारवाई करून त्यांची जे ठेकेदारी पद्धती आहे ते बंद करण्यात यावी. आणि जो आपल्या या विद्यार्थ्यांनी मला फोन केला आज सकाळीच का या हॉस्टेलमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत आहे, त्याचं आपण शासनाने चौकशी करून त्यांना उन्हाची बदनामी होते. म्हणून शासनाने हे करायला पाहिजे का या जो कोणी या ठेकेदार असेल त्यांच्यावर लवकरात लवकर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करून त्याची ठेकेदारी बंद करण्यात यावी. आणि दुसरा या वसतिगृहाला ठेकेदार देण्यात यावा. वार्डनसुद्धा नेहमी याचं स्थायी स्वरूपात देण्यात यावा अशी मी विनंती करतो. आणि जे या मुलांनी, जो माझ्या विद्यार्थी मुलांनी जो इथं अन्नत्यागचं उपोषण केलं होतं. युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.